इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. आज मी ही शपथ घेते, कृतिकाचे आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करून टाकेन मी. आणि राकेशला माझा हक्क देण्याचा प्रयत्न करून तुम्ही स्वतःला माझ्या नजरेतून उतरवलेला आहे. तुला या सर्वांमुळे त्रास करून घ्यायची अजिबात गरज नाहीये. मी बघते राकेशला कशा तऱ्हेने भेटता येईल. मला माहितीये एका मुलाचं कर्तव्य काय असतं. बाळा, तुला जेव्हा जावंसं वाटेल मम्मीला भेटायला तू जाऊ शकतोस. एका मुलाचं कर्तव्य निभावू शकतोस. फक्त एक वार मला भेटून तर बघ. तुझा खरीपणा शोधून काढेन मी राकेश. कोणाच्या बी आयुष्यात आग लावायला त्याच्या जवळ राहणं गरजेचं असतं बघा. बरोबर आहे तुझं कुंदन. मी तर रितिकाच्या घरापासून दूरच राहिले, पण आता तर रितिकाला माझ्यावरही संशय यायला लागलाय. स्नेहाजी, तुम्ही शपथ तर घेतली की तिचं आयुष्य तुम्ही पूर्ण उद्ध्वस्त करून टाकाल, पण कसं? काही विचार केलाय तुम्ही याबद्दल? हो कुंदन, पहिली चाल तर तुझ्या सोबतीनेच खेळून झालीये तुला फोन करायला सांगून. मानसच्या मनात संशयाचं बी तर पेरलं आहेच मी. हळूहळू ते अंकुरित होईल. मग आता आपल्याला पुढच्या चालीचा विचार करावा लागेल. काय झालं बिपिन, एवढ्या काळजीत का आहेस? अरे, त्या रितिकाचा फोन आला होता मला. तो कशासाठी? रितिकाचा फोन तुला? तिने तुला का फोन केला होता? अरे, तिला खरं तर मला भेटायचं आहे. शिवाय मी तिला नकारही देऊ शकत नव्हतो. अरे, जर नाही म्हणालो असतो ना तर तिला संशय आला असता माझा. माहित नाही काय बोलायचंय तिला. तू तिला विचारला नाहीस? तिला त्या गोष्टीबद्दल वाईट वाटत होतं जी गोष्ट राजेश्वरजींच्या घरी घडली होती. आणि हे पण म्हणत होते की राधिकाबद्दल माझ्याशी तिला काहीतरी बोलायचंय. माझ्या राधिकाबद्दल? हो हो, तुमच्या राधिकाबद्दलच. आता मी काय करू? आता मी काय करू? रितिकाने तुला योग्य वेळी फोन केलाय. तू रितिकाला अवश्य भेट. कुठे, कधी, हे मी तुला सांगेन. आता तुम्ही हे प्रकरण इथे संपवून टाका ना. आता तो कोण आहे, काय आहे आणि त्याचं काय म्हणणं आहे आपल्याला काही घेणं देणं नाहीये. सोडून द्या ही गोष्ट आता. हे काय बोलतेस तू? मी तेच बोलते जे तुम्ही ऐकून घेताय. आपल्या मानसिक समाधानासाठी काय एवढं पुरेसं नाहीये की रितिकाने राकेशला वाचवण्याचा जो पण केला होता तो तर पूर्ण झाला. तुम्ही राकेशला जी चुकीची शिक्षा ऐकवली होती, शिवाय स्वतःला गुन्हेगार समजू लागलात, त्याचं प्रायश्चित्तही तुम्ही घेतलात ना. बास, अजून आपल्याला काय हवंय? संपवून टाका तुम्ही गोष्ट. शारदा, हे काय बडबडतीयस तू? मी खरं तर सत्याच्या जवळ जाऊ पाहतोय आणि तू सत्यापासून दूर पळायची गोष्ट करतेस. हे पहा, माझ्यासाठी आज आणि आजचं वास्तव त्याला जास्त महत्व आहे. माझ्यासाठी हे जास्त महत्वाचं आहे की रितिकाच्या आयुष्यात उठलेली वादळं थांबली आहेत. आज माझी मुलगी एक सुखी जीवन जगतेय. बास. माझ्या लक्षात येत नाही की तुझ्या डोक्यात काय चाललंय.
अगं असं काय बोलतेस? आता ही गोष्ट अर्धवट सोडायची का म्हणून? हे पहा, मी आज पुन्हा पंडितजींना भेटायला गेले होते. दिव्या आणि रितिकाची कुंडली घेऊन. मी हे विचारायला गेले होते की दिव्याचं करिअर कसं होईल आणि ते केव्हा सुरू होईल. आणि सोबतच रितिकाची कुंडली दाखवली. पंडितजींनी ती पाहिल्यानंतर ज्या गोष्टी सांगितल्या त्या ऐकून मी काळजीत पडले. असं काय सांगितलं पंडितजींनी? पंडितजी म्हणाले की रितिकाच्या आयुष्यात उठणारी वादळं संपली नाहीयेत अजून पण अशा अनेक वादळांचा सामना करावा लागणार आहे. आणि त्या परिस्थितीत मुलीला माता, पिता किंवा पती कुणालाही गमवावं लागू शकतं. बकवास, बिलकुल बकवास. या अशा गोष्टी अजिबात मानत नाही मी. बकवास आहे. माहितीये मला, अगदी चांगलंच माहितीये की तुमचा या गोष्टींवर विश्वास नाही बसत. आणि त्यासाठीच तर तुम्हाला काही सांगणारही नव्हते मी. पण तुम्हीच विचारलत म्हणून बोलले. आणि मला आणखी काही नाही सांगायचं आता. जमलं तर माझं म्हणणं मान्य करा बस. एक गोष्ट सांगू दिव्या, तुला तर मांजर माहितीच आहे ना. मांजर ते डोळे मिटून दूध पितं आणि समज करून घेतं की दुनिया त्याला पाहत नाही. पण दुनियेला स्वच्छ दिसून येतं की मांजर काय करत आहे. सत्यापासून दूर नाही पडू शकत आपण. सत्याचा सामना करावाच लागतो. दूर नाही पडू शकत. हॅलो, स्नेहा बोलतेय. तुम्ही का फोन केलात मला? काय बोलायचंय? कदाचित मी तुम्हाला फोन करून चूक करतेय, पण मी तर खरं म्हणजे रितिकाच्या चुका थांबवण्याचा प्रयत्न करतेय बघा. हे बघा, खरंच असं काही बोलायचं आहे जे तुम्हाला मला सांगायचं आहे तर ती गोष्ट तुम्ही रितिकालाच सांगा ना. तिला समजावा. माझ्या सांगण्याने रितिका मान्य करणारच नाही हे मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. कारण पूर्वी तिच्या नजरेमध्ये माझ्या गोष्टींना महत्त्व नसायचं आणि आज सुद्धा नाहीये. नाहीतर मी आधीपासूनच तिला समजावलं असतं की रितिका, हे सगळं जे होते ते ठीक नाही होते. हे पहा, माझा रितिकावर पूर्ण भरोसा आहे आणि मला या बाबतीत तुमच्याशी काही नाही बोलायचंय. ओके? जर तुमच्या भरोशानुसार ती खरी असती तर मला तुम्हाला फोन करावाच लागला नसता. आणि त्या दिवशी जी मी तुम्हाला गोष्ट सांगितली ती जाऊन बघण्यासाठी तर तुम्हाला वेळच नसेल मिळाला मानस. म्हणूनच तुम्हाला वाटत असेल की माझ्या गोष्टी खोट्याच आहेत. पण आपण पुरावा आपल्याच घरात शोधला पाहिजे. रितिकाचा मोबाईल चेक करून घ्या एकदा. रितिका आणि राकेशशी जोडलेले सारे पुरावे तुम्हाला मिळतील. तुमच्या हेही लक्षात येईल की रितिका राकेशला किती फोन करते. शिवाय राकेशही रितिकाला तेवढेच फोन करतो. तसंही तुम्ही माझ्या बोलण्यावर सहजासहजी विश्वास नाही ठेवणार. मला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं ते करून झालं. आता मी या बाबतीत तुम्हाला अजिबात फोन नाही करणार. कारण मी काहीही बोलले की खूपते ती गोष्ट.
मला चांगलंच ठाऊक आहे की मानस त्या दिवशी आशिष फॅमिली रेस्टॉरंटमध्ये गेला होता आणि त्याने तिथून राकेशला बाहेर पडताना पाहिलं. पण मी त्याला का सांगू की मला हे सगळं माहिती आहे. आणि तसंही रितिका आयुष्याच्या भोवऱ्यामध्ये फसणार आहे. तिला तिथून कोणीही नाही काढू शकणार. कोणीच नाही. माहित नाही मानस दादाला काय झालंय. कारण नसताना किती अपसेट होतोय. मी आत्ताच त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर तो माझ्यावरच नाराज झाला. पप्पा, खरंच मलाही कळत नाहीये की त्याला नेमकं झालंय काय. त्याने तर खुश असलं पाहिजे. आज मी स्टाफची मीटिंग बोलावली होती. स्टाफशी बोललो मी, पण तो आलाच नाही. अख्खा दिवस घरातच पडून राहिला. साक्षी, माहिती आज काय झालं? काय झालं वहिनी? हे बघ, काही असं सत्य समोर आलंय ज्याने नाती बदलली आहेत, नात्यांचे अर्थ बदलले आहेत. मी काही समजलो नाही सुनबाई. मी समजवते तुम्हाला पप्पा. आता तुम्हाला साक्षीच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी एसडीएम साहेबांच्या घरी नाही जावं लागणार. काय? हे तू काय बोलतेस वहिनी? खरं तेच सांगते मी. आता तुला सून होऊन एसडीएम साहेबांच्या घरी नाही जावं लागणार. उलट मुंजाळ साहेबांच्या घरी जावं लागेल. खरं तर पप्पा, सत्य हे आहे की मुंजाळ साहेबांचा खरा मुलगा राकेश नाहीये, राहुल आहे. काय? हे तू काय सांगतेस सुनबाई? मी खरं तेच सांगते पप्पा. खरं तर एसडीएम साहेब आपल्या मुलाला मुंजाळ साहेबांचा मुलगा सिद्ध करू पाहत होते. हो, तेच मुंजाळ साहेबांच्या संपत्तीसाठी. पण सत्य माझ्या समोर आलंच होतं आणि म्हणूनच मी सर्वांना सांगून टाकलं की सत्य काय. तर वहिनी, यावेळी राहुल कुठे? तो मुंजाळ साहेबांचा मुलगा आहे तर सरळच आहे. मुंजाळ साहेबांच्याच घरी असावा. शिवाय आता तुलाही सून बनून त्यांच्याच घरी जावं लागेल. तो मुंजाळ साहेबांचा मुलगा आहे तर सरळच आहे. मुंजाळ साहेबांच्याच घरी असावा. शिवाय आता तुलाही सून बनून त्यांच्याच घरी जावं लागेल. कसल्या विचारातेस? माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये तर राहुलची फोनवर बोलून घे तू. ठीक आहे. नाही साक्षी, तू बोलण्याची काहीच गरज नाहीये. जर गरज पडलीच तर मी मुंजाळ साहेबांशी बोलून घेईन. ठीक आहे. मानस, काय झालं? खूपच खुश दिसतेस. हो, तू जेव्हाही समोर असतोस मी खुशच असते, हो ना? कुठे गेली होतीस तू? पप्पांना भेटायला. मी बस लगेच येते, 5 मिनिटात. रितिकाचा मोबाईल चेक करून बघा. रितिका आणि राकेशशी जोडलेले सगळे पुरावे तुम्हाला सापडतील. तुम्हाला हेही कळेल की रितिका राकेशला किती फोन करते. शिवाय शिवाय राकेशही रितिकाला तितकेच फोन करतो. अरे, हॅलो. मी राकेश बोलतोय. हां,
हो हो मी ऐकते, बोला ना, कुठे भेटायचंय तुम्हाला? हे बघा, मी यावेळी तर घरातच आहे. तुम्ही सांगा कुठे भेटायचंय. असं करूया, एखाद्या रेस्टॉरंटमध्येच भेटूया. ठीक आहे, तिथे आपल्याला आरामात बोलता सुद्धा येईल. ठीक आहे, असं करूया की SV रोडवर एक खूप मोठं हॉटेल आहे, आपण तिथेच भेटूया. नाही नाही, तिथे ना जास्त क्राऊड, गर्दी जास्त असते. तर मग आपण नीट बोलू नाही शकणार. हो, त्या रेस्टॉरंटमध्ये गर्दी तर बरीच असते. असं करूया की तिथे बाजूलाच एक आशिष नावाचं रेस्टॉरंट आहे, तिथेच भेटूया. आशिष फॅमिली रेस्टॉरंट, राईट? मी लगेच येऊन भेटते. ओके. ओके, बाय. वहिनी, हा साक्षी, बोल. वहिनी, आत्ताच तर तू आली होतीस, आता लगेच कुठे चाललीस? ते कुणाला तरी भेटायचे अर्जंट, म्हणूनच बाहेर चालले. ॲक्च्युली वहिनी, मलाही तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं. ॲक्च्युली जे आज तू बोललीस माझ्याशी, त्याचबद्दल. मला माहिती आहे, तुला हेच म्हणायचं होतं ना, की तुझं लग्न राहुलशी होणार आहे, पण राहुलची मम्मी का भेटायला आली होती? हो हो. सोड ना साक्षी या सर्व गोष्टी. तू तर हा विचार केला पाहिजे की तू ज्या घरात लवकरच सून बनून जाणार आहेस, परमेश्वराने तुला तिथे आधीच पोहोचवलं होतं. ह्याच गोष्टीमुळे तर मी पण विचारात पडले. कारण मी तर कधी विचारही करू शकले नसते की मी अशा प्रकारे त्यांच्या घरामध्ये सून बनून जाईन. किती विचित्र गोष्ट आहे ना. तुझं लग्न राहुलशी होणार होतं, आजही तुझं लग्न राहुलशीच होणार आहे. पण सून तू SDM साहेबांची होणार होतीस, मात्र आता तू सून मुंजाळ साहेबांची बनून जाशील. स्ट्रेंज ना. शिवाय मग तूच तर म्हणाली होतीस की मुंजाळ साहेबांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, ते तुला खूप मानतात, हो ना? ते तुला खूप खुश ठेवतील. आता तुझ्या लग्नात कोणतीही विघ्न येणार नाहीत, कोणते प्रॉब्लेम नाही येणार, आय स्वेअर. शिवाय तुझ्या लग्नाची बोलणी करायला पप्पा आणि मानस बरोबर मी स्वतः जाणार आहे. ते तुला खूप खुश ठेवतील. आता तुझ्या लग्नात कोणतेही विघ्न येणार नाहीत, कोणतेही प्रॉब्लेम येणार नाहीत, हाय स्वेअर. शिवाय तुझ्या लग्नाची बोलणी करायला पप्पा आणि मानस सोबत मी स्वतः जाणार आहे. तुझं लग्न आपण धूमधडाक्यात करूया, कोणतीही कसर ठेवायची नाही. मी सध्या जरा निघते, तू स्वतःची काळजी घे. पाहिलंस ना शेरसिंग, नशीब सुद्धा कसे कसे खेळ खेळतं आणि कशा प्रकारे हरवलेल्यांची गाठ घालून देतं. अगदी बरोबर बोलताय साहेब तुम्ही. मी तर आभार मानेन साक्षीचे की जशी तिची शुभ पावलं या घरात पडली ना, मला माझा मुलगा सापडला. साहेब, हा सुद्धा नशिबाचा ठरवलेला खेळ होता. राहुलमुळेच साक्षीला घर सोडून जायला लागलं बघा. आणि जर साक्षी घर सोडून गेली नसती ना, तर आज बघा ती इथं नसती पोचली. शेरसिंग, आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्यावेळी मी साक्षीच्या लग्नाची बोलणी करायला राजेश्वरकडे गेलो होतो, त्यावेळी मला हे ठाऊक नव्हतं की मी साक्षीची बोलणी माझ्याच मुलाशी करायला चाललो होतो. ह्याला मी माझं अहोभाग्यच मानतो आणि साक्षीचं उपकारही, की त्या मुलीमुळेच मला माझा राहुल पण भेटला आणि माझ्या गौरवचा जीवही वाचला. हे काय बोलताय तुम्ही? गौरवला साक्षीने वाचवलं? हो बाळा, ॲक्सिडेंटच्या वेळी साक्षी तिथे होती, त्यामुळेच गौरव आज यातून येत आहे.
आपण आजच जाऊया गौरवला भेटायला. पण पप्पा, तो ऍक्सिडेंट झाला कसा? मला इथे कैद करून जो तुम्ही लोक खेळ खेळताय तो चांगला नाहीये. तुम्ही लोक कधी जिंकू शकणार नाही, मुळीच नाही. मी असा कोणता खेळ खेळतेय तुझ्याशी? मला माहिती आहे की या खेळाची सुरुवात तू नाही केली आहेस, पण ह्या खेळामध्ये तू सामील जरूर आहेस. त्या खोट्या राकेशला खरा बनवून माझ्या घरापर्यंत पोहोचवलंस. काही बिघडत नाही. त्याची हकीकत आज नाही तर उद्या सगळ्यांना कळून चुकेलच. तो बिपिन आहे आणि बिपिन कधीच राकेश नाही बनू शकणार. मुख्य म्हणजे खरा राकेश मी आहे. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे हे जीवन